तर होतो या सामन्याचा आगाज. रोहित मानेचा पहिला बॉल स्ट्राइक वरती, अनिकेत चव्हाण. पहिला चेंडू, यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बीमर चेंडू फाईन लेगच्या दिशेला जात असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. अतिरिक्त धावांनी सुरुवात झाली आहे. नो आणि नो वरती मात्र लेगबाईच्या स्वरूपातल्या 2 धावा. एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 आणि 23 एकत्र लागू केले जातील. नो प्लस 2 अशा तिहेरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण झालाय आणि सांघिक धावांचं खातं उघडलं गेलंय. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर रोहित पहिला बॉल मात्र यशस्वीरित्या पूर्ण करू शकलेला नाहीये. समाज मंदिर एंड कडून ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती रंगत असलेली ही स्पर्धा आपण बघत आहात. तुम्हा सर्वांची लाडकी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, एकंदरीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर आणि यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुल बॉलला केलाय गुल आणि हा येतोय इथे मात्र अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मात्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मॅच साठी मात्र पाहायला मिळतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये मोठमोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विशारद पगारे आयकॉन प्लेअर आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. दरम्यान रोहितच्या या बॉलवरती बिग हिट आलाय, सुपर हिट झालाय. शॉट जातोय मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. एक चेंडू 9 धावा. यावेळेला मात्र ड्रिफ्टर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर हवी तिशकी मात्र उंची मिळाली नाही बॉलला, परंतु बॉल मात्र जातोय नॉन स्टॉप. रिझन गाठतोय लॉंग स्टॉप, जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार, नशिबाच्या धावा. लॉंग स्ट्रॉंग क्रिझम मध्ये मात्र आपण आलेला पहिल्या वेळा चौकार. यष्टीरक्षक विक्रांत जाधव त्या ठिकाणी स्वतः कर्णधार, स्वतः संघ मालक त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल दिशा दाखवण्याचं काम केलंय. बॅकवर्ड पॉइंट वरून मात्र 1 बाउन्स चेंडू पुन्हा एकदा मान्यवरांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार, रन मिळतील 4 4 4 4 चौकार. धन्यवाद. चांगला फटका तिकडे वापरला गेलाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज रोहित माने यांच्या गतीचा आणि बॉलला टप्पा पडल्यानंतर मिळालेल्या उसळीचा मात्र इथे फायदा उचलला जातोय आणि चौकार इथे मात्र प्राप्त झालाय. पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयत्न, थ्रू दी गॅप, थ्रू दी कव्हर. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक खणखणीत चौकार अनिकेत चव्हाण कडून. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये टेनिस क्रिकेट .in वरती आपण लाईव्ह वर सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवला गेला. बाउन्स करण्याचा प्रयत्न, बॉलला आपटण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन, त्यावर मात्र बॅडमिंटन स्टाईलने हा फटका सजवत एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकारासाठी पाठवला अनिकेत चव्हाणने. अवघ्या 4 बॉलमध्ये 21 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. एकंदरीत एक महागडी अशी ओव्हर रोहित माने सारख्या गोलंदाजाकडून येताना पाहायला मिळते आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर अनिकेत आज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. लालबाग एक्सप्रेस सध्या मात्र बॉलिंग मार्कवर रुळावरून गाडी घसरलेली दिसते सध्या लालबाग एक्सप्रेस. रोहित माने पुढच्या बॉलसाठी. यावेळेला मात्र थोडासा कमी गतीने हाताळलेला बॉल, कॉट बिहाइंडची अपील मात्र तिकडे केली जाते, परंतु पंच मात्र या अपील मध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. निर्णय मात्र या ठिकाणी कळवलाय नॉट आउट. एकंदरीत ही अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूने मात्र या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा रोहित माने अपील करत असताना पहिल्या बॉलवर नो बॉल, त्यावर 2 धावा धावून काढल्या, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, बॅक टू बॅक आलेत आणि हा डॉट आणि या वेळेला मात्र प्लेड ऑन.
शॉट सिलेक्शन फसलेलं पाहायला मिळतंय अँड अनिकेत चव्हाण शेवटच्या बॉलवरती बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का शिवडी मुंबईकर्स टीमला. थँक्यू रिजे, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस मात्र 21 धावा अनिकेत चव्हाणच्या विकेट नंतर मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी, शिवडीचा वंडर बॉय, मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन ओव्हरच्या सुरुवातीसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होणारा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश वाल्मिकी. 21 धावा, 21 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 21 धावा सध्या स्कोर कार्डवरती. स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आई मास्क सोबत बॅटिंग करत असताना काळा चौकीचा आदित्य दळवी आणि बॉलिंग मार्क वरती श्रीजय 11 लालबाग संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी संदेश वाल्मिकी. पहिलाच बॉल, या वेळेला मात्र चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला मात्र तिकडे गौरंग पारसेकर मॅन फ्रॉम रामदूत 11. अगदी आपण जर पाहिलं तर रामदूत बिल्डिंग करी रोडचा हा खेळाडू खपरादेव मंडळ, तेव्हा आपण जर पाहिलं तर गोदरेज मैदान आणि गोदरेज मैदानावरती केला जाणारा सराव काहीच सातत्यपूर्ण मात्र या ठिकाणी चांगलं समीकरण आपण पाहिलंय. गत वर्षी आपण जर पाहिलं तर गौरंग पारसेकर आणि महेश चेंदवनकर यांच्या टीमने मात्र बाजी मारली होती. त्यावेळेला मात्र गौरंगला नक्कीच चांगला प्रदर्शनाचा भाग होताना आपण पाहिलं होतं. चांगली बॅटिंग केली होती गत वर्षीच्या हंगामामध्ये. दिवस रात्र केलं गेलेले ते आयोजन आणि तदनंतर आज मात्र पुन्हा एकदा श्रीजय 11 लालबाग संघानं मात्र त्याची निवड केली आपल्या संघामध्ये. लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना एकमेकांना आपण जर पाहिलं तर एक संधी दिली आणि या संधीच्या माध्यमातून प्रत्येक संघ मालकाने आपापल्या संघासाठी खेळाडू निवडलेत. संदेशचा पुढचा बॉल फरदीन काझी स्ट्राईकवर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अल्टी पलटी बॉलला केलंय सीमारेषा पार कल्टी. दर्जेदार षटकार फरदीन काझीच्या बॅटमधून. माहे रमजानचा महिना, रोजा चालू आहे. फरदीन आज मात्र मैदानावरती आहे आणि पहिलाच बॉल मात्र एक दर्जेदार असा षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. 28 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आज गुढीपाडव्याचा दिवस आणि त्यानिमित्तानं मात्र आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना, सर्व खेळाडूंना, सर्व मान्यवरांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. दरम्यान या वेळेला मात्र वेगवान बॉल, लाऊड अपील. इथे मात्र लेग बिफोर विकेट साठी केली जात होती, परंतु ती सुद्धा पंच सूर्यकांत आढाव सरांनी या वेळेला फेटाळून लावली आहे. दरम्यान चेंडू मात्र निर्धाव आलाय. 1.3 चेंडू नंतर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शिवडी मुंबईकर्स अर्थात एका बाजूला शिवाजीभाऊ दरेकर, संदीपजी इंगळे, धीरजजी राय यांचा संघ आणि त्यांच्या सोबत मात्र विरोधामध्ये खेळत असताना विक्रांत जाधव आणि टीम. श्रीजय 11 लालबाग एक्स्ट्रा कव्हरला फटका फसलेला दिसतोय. मोठी विकेट आली आहे. फरदीन काझी बॅक टू दी पॅव्हेलियन. बडी मछली जाल में फसी. आणखीन एका विकेटचं पतन. डीजेला मिळेल संधी. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही झाला हा बॉल. बॅटच्या बाहेरच्या हिश्श्याला लागून मात्र फ्लॅट शॉट खेळायचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला, जिथे मात्र मगाशी आपण महेश चेंदवनकरची कॅच पकडलेली संकेत कदम कडून पाहिली होती. तसाच काहीसा झेल या वेळेला फरदीन काझीचा पकडला जातोय तो विशारद पगारेकडून. म्हणजे एका आयकॉन प्लेअरचा खेळ मात्र एका आयकॉन प्लेअरनं पकडलाय. मगाशी संकेत कदमनं पकडला महेशचा आणि यावेळेला फरदीन काझीचा झेल पकडला तो विशारद पगारेने.
एकंदरीत 2 गडी बाद, एक चांगलं समीकरण सध्या आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळते एक चांगली फाईट. आणि सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 28, विकेट गमावले 2. पहिल्या षटकातून मात्र आपण जर पाहिलं तर एकंदरीत 21 धावा आल्या, परंतु या मागील 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7च धावा संदेश वाल्मिकीनं खर्च केलेत. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला श्रीजा 11 लालबाग संघाला मात्र कमबॅक करून देतोय. गरज होती अशा गोलंदाजीची शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधात खेळत असताना. दरम्यान फर्दींची जागा घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये परळचा भूषण शिंदे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल यावेळेला बाउन्सर पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी टप्पा पडल्यानंतर बॉलला मिळाली. बॉलला रीड करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एकंदरीत भूषणकडे लेदर बॉलचाही तितकाच दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळे या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने त्याने हँडल केलं. बॅटच्या अगदी हँडल जवळ बॉल लागलाय. निर्धाव चेंडू येतोय. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता अगदी आमच्या कॉम्बॉक्स समोर. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळते या बॉलवर. ओव्हरची होईल समाप्ती या सिंगल सोबत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकंदरीत या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर धावा आल्यात 8 धावसंख्या झाली आहे. 2 गडी बाद 29 धावा. शिवडी मुंबईकर्स विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026. एकंदरीत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या संघांमध्ये या सर्व खेळाडूंना विभागून दिलं गेलंय आणि प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या संघामध्ये आहे. काळा चौकीचे खेळाडू शिवडीच्या संघामध्ये आहेत. शिवडीच्या संघामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर काळा चौकीचा अनिकेत पाहायला मिळाला, आदित्य दळवी पाहायला मिळाला, परळचा भूषण शिंदे इन ऍक्शन आहे. तर दुसऱ्या बाजूने लालबागकडे आपण जर पाहिलं तर लालबागमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आता परिसरातले खेळाडू आहेत. मग करी रोडचे काही खेळाडू आहेत, लालबाग मधले काही खेळाडू आहेत. असं मात्र सर्वच खेळाडूंना मात्र वेगवेगळ्या संघांमध्ये विभागून देऊन आज मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. खेळाडूंवरती मात्र बोली लागली आणि तदनंतर मात्र प्रत्येक संघाने आपापला आवडता खेळाडू आपल्या संघामध्ये निवडला. अगदी IPLच्या धर्तीवरचं हे आयोजन आपण बघताय tenniscricket.in या अधिकृत युट्यूब चॅनलवरती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 अर्थात तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. रोहित माने पुन्हा एकदा मात्र लालबाग एक्सप्रेस समाज मंदिर एंड कडून वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल यावेळेला चूक टप्प्यावरती गुड लेंथ वरून मात्र बॉलला हलकसं कट करण्याचा प्रयत्न. भूषण शिंदे पुल करायच्या प्रयत्नामध्ये असफल राहतोय. बॉल सरळ निघून जातो यष्टीरक्षक विक्रांत जाधवच्या दिशेला. थोडीच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र श्रीजा 11 लालबाग संघाचं चांगलं पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळतंय. पुन्हा एकदा अप टू द मार्क रोहित. याही वेळेला सबमेरिन डिलिव्हरी बघायला मिळेल. बॅक टू बॅक मात्र डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित मानेच्या गोलंदाजीतून. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेले आपल्याला पाहायला मिळाले. 3ऱ्या षटकाचा खेळ सध्या मात्र प्रगती पथावर आलेला आपण बघतोय. धावफलकाला कुठेतरी आळा घालण्याचं काम केलंय संदेश वाल्मिकीने. यावेळेला मात्र पुल केलाय, बॉलला गोल केलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. हा दर्जेदार असा षटकार भूषण शिंदेच्या बॅट मधून आलेत रन. 6-6-6-6 षटकार. आउट ऑफ द पार्क गेलाय बॉल. पुन्हा एकदा मात्र बॉल नवीन येईल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण पाहताय स्कोर कार्ड. 2.3 चेंडूची समाप्ती या 6 षटकांच्या सामन्यादरम्यान. 35 धावा शिवडी मुंबईकर्स. 2 गडी गमावलेत, ज्यामध्ये मात्र आपण अनिकेत चव्हाण आणि फरदीन काझी तंबूच्या आश्रयाला परतलेले पाहिले. सध्याच्या स्थितीला मात्र भूषण शिंदे आणि आदित्य दळवी रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती दोन्ही बाजूच्या फलंदाजांना मात्र ऍडव्हान्टेज आहे. आकार मैदानाचा छोटा आहे, चेसेबल ग्राउंड आहे, पण बॉलही तशाच दर्जाचा या स्पर्धेनिमित्तानं नेहमी वापरला जाताना आपण पाहिलेला आहे. अगदी भगवामय वातावरण आपल्याला पाहायला मिळेल या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका 2 खेळाडूंच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. गौरंग पारसेकर मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉलला बॅकअप करतायत. चौकारात जाण्यापासून अडवले. एकंदरीत 3 धावा आपल्या संघासाठी या 2 खेळाडूंनी वाचवल्यात. एकेरी धावेसोबत मात्र 36 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 मधून लालबाग एक्सप्रेस रोहित माने गोलंदाजी करत असताना स्ट्राईकवर जाईल तो मात्र डावकुरे हाताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज आदित्य दळवी. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. कॅमेरामनला मी विनंती करेन की नक्कीच आपले प्रेक्षक सुद्धा कॅमेऱ्यामध्ये दिसू द्या. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र व्हेरी वॉर्म वेलकम, मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत आहे या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026च्या आज पहिल्या दिवसामध्ये.
रोहितचा पुढचा बॉल आदित्य दळवी स्ट्राईकवर. या वेळेला मात्र स्विंग यानं मिस होतोय, पण जाऊन दिलं, अगदी जागा करून दिली या बॉलला, कारण ऑफ स्टंपच्या गाईडलाईनच्या खूपच बाहेरचा हा बॉल. रोहित माने पुन्हा एकदा लाईन भरकटतोय. अतिरिक्त धावेची घोषणा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आमचे हे सर्व सुज्ञ प्रेक्षक बघा आज आपापल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आज मैदानावरती गर्दी करताना बघायला मिळतात. याही वेळेला बॅटची घेतली एक कडा, बाहेरची कडा घेत मात्र सरळ शॉट थर्ड मॅन फ्लाइंग स्लिपच्या दिशेला पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय आदित्य दळवीचा खेळ. आणखीन एक धक्का शिवडी मुंबईकर्स टीमला. आदित्य दळवी बॅक टू द डगआउट. सध्या समर वेकेशन चालू आहे. समर चाललाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. समर शेख 5व्या क्रमांकावरती 37 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.5. शेवटचा बॉल शिल्लक आहे रोहित मानेच्या स्पेल मधला. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. भूषण शिंदे 6 चेंडूत 8 वर. नवीन फलंदाज समर शेख मैदानाच्या आतमध्ये. आदित्य दळवी बॅटची बाहेरची कडा घेत आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलेला बॉल, त्याला मात्र छेडण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शॉट थर्डमॅन मध्ये असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. तिसरा धक्का लागतोय शिवडी मुंबईकर्स टीमला आणि आदित्यची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये समर शेख 5व्या क्रमांकाचा फलंदाज. रोहित माने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनवेवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समाज मंदिर एंड कडून शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल फ्लॅट शॉट आलाय. डगआउटला सलामी दिली जाते. समर वेकेशन मध्ये समर शेखच्या बॅट मधून एक गरमागरम सिक्सर आणि या षटकारासोबत ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. थँक्यू डीजे. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. 3 षटकांची समाप्ती आणि 3 गडी बाद. 43 धावा स्कोर कार्ड वरती. समर आपल्या षटकारासोबत मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय आणि संघाच्या धावफलकावरती अर्धा डझन धावांची भर पाडून देतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर या धावगतीने धावफलक पुढे सरकत राहिले तर 86 धावांपर्यंत मजल मारण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान श्रीजा 11 लालबाग संघाकडून बॉलिंग करण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाज कोण असणार हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा संदेश वाल्मिकी. 4 गोलंदाजांचा वापर अनिवार्य आहे, ज्यामध्ये 6 षटकांच्या सामन्यादरम्यान 2 षटकं रोहित मानेनं हाताळली आहेत. रोहित मानेच्या स्पेलकडे जर लक्ष टाकलं तर 2 ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 29 धावा मात्र त्याने खर्च केल्यात. एकंदरीत धावा मात्र थोडे जास्त आहेत, पण 2 महत्वाचे विकेट मात्र त्याच्या नावावरती आलेत. 14.5च्या इकॉनॉमिकन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. सध्या मात्र संदेश वाल्मिकी त्याने सुद्धा पहिल्या षटकात इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. या वेळेला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते भूषणला. आज भूषणच्या बॅटवरती प्रॉपर बॉल येत नाहीयेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग संघाकडून मात्र लालबाग करी रोड परिसरातले बरेच खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. ओंकार तावडे आहेत, गौरांग पारसेकर आहेत, अभिषेक मोकाशी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लालबागचे काही खेळाडू आहेत ज्यामध्ये स्वतः विक्रांत जाधव आहेत, विशारद पगारे, रोहित माने आणि बरेच युवा खेळाडू सुद्धा. दरम्यान या वेळेला बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. अपील मात्र पुन्हा एकदा पंचांनी फेटाळून लावली आहे. इम्पॅक्ट नाही त्या ठिकाणी दिसला आणि त्यामुळे मात्र पंच आपल्या जागेवरून बाजूला झाले. चेंडू मात्र निर्धावाला आहे. संदेश वाल्मिकीची मात्र एक तिखट गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते शिवडी मुंबईकर्स संघाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी अभिषेक आणि अभिषेकच्या हातातून हा झेल निसटलाय. समरला मात्र मिळतंय जीवनदान. चेंडू मात्र सलग निर्धाव येत आहेत. या वेळेला सुद्धा बरोबर बॉलच्या लाईन मध्ये आले पण बॅट हातातच फिरल्यासारखं वाटलं. मोये मोये झेल सुटलाय. जीवनदान समरला. पुन्हा एकदा मात्र
मिस टाइम स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग मध्ये मात्र खराबी पाहायला मिळते. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमा देत नशिबाच्या धावांसाठी मात्र चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. चांगलं म्युझिक आपण ऐकतोय. प्रत्येक क्षणासाठी मात्र आमच्याकडे म्युझिक आहे. आमचे डीजे मास्टर विराज गोळे अर्थात डीजे छोटू त्यांच्या माध्यमातून मात्र अतिशय सुंदर असं डीजे ऑपरेटिंग आणि त्याचबरोबर सुमधुर संगीत सुद्धा ऐकायला मिळतंय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी केलंय आणि अतिशय सुंदर साऊंड क्वालिटी. आणि या वेळेला मात्र कॉट बिहाइंड संदेश वाल्मिकीच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. चौथा गडी मात्र गमावलाय तो शिवडी मुंबईकर संघाने. समर शेख बॅक टू द डगआउट. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. समर इथे मात्र आउट होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. समरची जागा घेण्यासाठी मात्र सुदेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. लालबाग परिसरातील एक आणखीन एक विस्फोटक असा खेळाडू आहे. मिडल ऑर्डर बॅटर आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक क्षमतापूर्ण फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपण जर पाहिलं तर KSK प्रतिष्ठानसाठी KSKच्या असोसिएशनसाठी सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. मॅन फ्रॉम लालबाग सुदेश आनंद सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. शिवसेना प्रमुख चषक, हिंदू हृदय सम्राट चषक आपण बघत आहात. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 आपण बघत आहात. स्थानिक खेळाडूंचा खेळ आहे परंतु एक वेगळी चुरस आणि एक वेगळी मजा आणि एक वेगळा आनंद देणारी ही स्पर्धा आहे. एकंदरीत आज मात्र आपण जर पाहिलं तर शिवडी विधानसभेतील सर्वच क्रिकेटचे चाहते आज आणि त्यांची पावलं जी आहेत ती काळाचौकीच्या या शहीद भगतसिंग मैदानाकडे वळलेली आहेत. काळाचौकीवरून प्रेक्षक तर आहेतच परंतु कोणी चिंचपोकळीवरून आलाय, कोणी लालबागवरून आलाय, कोणी करी रोडवरून आलाय, कोणी परळवरून आलाय, कोणी शिवडीवरून आलाय. पूर्ण शिवडी विधानसभा आज या ठिकाणी एकत्र आहे. अगदी भगवमय वातावरण या मैदानावरती. या वेळेला एक स्लोअर वन डिलिव्हरी आहे. पंचांकडून मात्र काय निर्णय कळवला जातोय बघूया. आणि ही फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे पंचांनी. आपल्याकडे मात्र डावासाठी एक रिव्ह्यू आहे. मला वाटतं या ठिकाणी तो रिव्ह्यू घेतील का नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे. पंचांचा निर्णय मात्र त्या ठिकाणी आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू मागितला गेलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. खऱ्या अर्थाने शिवडी मुंबईकर्स या संघाकडून मात्र या रिव्ह्यूची मागणी केली. आमचे टीव्ही अंपायर मॅन फ्रॉम ठाणे नासिर शेख सर या ठिकाणी आता tenniscricket.in वरती याची पडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी मात्र ऑनफिल्ड पंचांना कळवतील. काय घडलंय हे आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. नासिर शेख सर याची पडताळणी करत असताना बघायला मिळत आहेत. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे शिवडी मुंबईकर संघाने. या डावातला मात्र रिव्ह्यू लॉस्ट आणि 4 षटकांखेरीज 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूषण शिंदेची मात्र बॅट अजून थोडीशी शांत दिसते आहे. त्याचबरोबर सुदेशला मात्र एकच बॉल आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली. तो सुद्धा मात्र त्याने सोडून दिला कारण असं वाटलं की वाईट बॉल देतील पंच. पण योग्य तो निर्णय मात्र तिकडे कळवला गेला आणि त्याचबरोबर त्याची पडताळणी करून आलेला ही निर्णय ऑनफिल्ड पंचांनाच त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी आहे त्या निर्णयावर ठाम राहण्याची मुभा देतोय. तरी या डॉट बॉल सोबत 4 षटकांखेरीज 4 गडी बाद 48 शिवडी मुंबईकर आणि विरोधामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग. संघ मालकांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. दरम्यान एक युवा गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केला जातोय तो लकी शेख. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. बघा शिवडीच्या विरोधात आज शिवडीकर गोलंदाजी करताना बघायला मिळणार आहे. लकी शेख शिवडीचा एक युवा गोलंदाज आहे. चांगला फिरकीपटू आहे आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर शिवडी मुंबईकर या संघाच्या विरोधात तो गोलंदाजी करणार आहे. हीच खासियत आहे या स्पर्धेची. लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना मात्र विविध संघांमध्ये विभागून दिलं गेलंय
आणि त्याची निवड मात्र आज श्रीजा 11 लालबागच्या संघनायक विक्रांत जाधव यांनी केली होती. गोलंदाजी मार्कवरती तोच मात्र शिवडीचा युवा टॅलेंटेड गोलंदाज लकी शेख, विरोधात मात्र परळचा भूषण शिंदे शिवडी मुंबईकर संघाकडून. फुलटॉस बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये तिकडे, मात्र विशारद डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट ही तितकंच चपळ पाहायला मिळतंय. एकाच धावेवर भूषणला मात्र समाधानी राहावं लागेल. लकी गुप्ता, पंच सुरेश आडाव सर, थोडा पण या बाजूला या, मागे कॅमेरा थोडासा अँगल त्या ठिकाणी तुम्ही मध्ये येत आहे. थँक्यू. नक्कीच 4 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत मात्र या स्पर्धेचं केलं जाणारं लाईव्ह चित्रण आपण आपल्या मोबाईलवर बघू शकता. आणि यावेळेला सुदेश सकपाळ बॉलला दाखवले आभाळ, बॉलला पाठवले सरळ सीमारेषा पार आणि इथे ठोकलाय मात्र खणखणीत दणदणीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा गोड गोड षटकार. स्ट्रोक तिकडे खेळला गेलाय, राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. उंचीही गाठतोय, लांबीही मिळतेय, एलिव्हेशन सोबत बॉल मात्र झाडा झुडपांमधून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईकवर आल्यानंतर मात्र सुदेश सकपाळने आपल्या बॅटिंग मधले जलवे दाखवून दिले. दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकलाय, पहिला बॉल मात्र सोडून दिला होता कारण त्यावेळेला असं वाटलं होतं की व्हाईट बॉल घोषित करतील पंच, पण यावेळेला मात्र नाही. यावेळेला मात्र संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं. दुसरा चेंडू षटकारासाठी 55, 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शिवडी मुंबईकर. आता मात्र कुठेतरी धावसंख्या सुस्थितीमध्ये जाताना दिसतेय. लकी गुप्ता पुढच्या बॉलसाठी. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेर शफल झाले, बॉलचा पाठलाग केला, बॉलला फॉलो केलं, पण चेंडू मात्र निर्धाव आलाय. चांगला फिरकीपटू आहे, युवा टॅलेंट आहे, शिवडी विभागातील एक युवा खेळाडू आज लालबागच्या संघामध्ये शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना हाताळतोय निर्धाव चेंडू. यावेळेला सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर चांगली पिचिंग बघायला मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागून चांगलं मार्गदर्शन या गोलंदाजाला प्राप्त होत आहे. विक्रांत जाधव संघमालक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकंदरीत आपण नेहमीच पाहिले विक्रांत जाधव यांना यष्टीरक्षण करत असताना गोलंदाजांना यष्ट्यांच्या पाठून खूप चांगलं मार्गदर्शन ते करत असतात. यावेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक ओव्हर दी अंपायर झेड. बॉल मात्र ओंकार तावडे यांच्या दिशेला जातोय, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे काही खेळाडू आपण पाहिलेत बऱ्याचदा. त्यातीलच एका खेळाडू आहे. यावेळेला बरोबर गॅप शोधलाय आणि गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा, मिळतील रन 4 आणि येतोय हा SVPL चौकार. चेक चेक चेक. 22 मिनिटांचा वेळ आतापर्यंत आपण खर्च केलेला आहे, लक्षात घ्या. डीजे थँक्यू. सध्या मात्र आपण संघाची धावसंख्या पाहिली तर 60 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12ची सरासरी मात्र कायम आहे. 4 ओव्हर दरम्यान 48 होत्या. या दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर 5 ओव्हरची समाप्ती झाली आणि 60 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक शिल्लक आहे. 22 मिनिटांचा वेळ आतापर्यंत खर्च केलेला आहे. एकंदरीत इनिंग मात्र बरोबर वेळेत सुरू आहे, पण पुढील ओव्हर सुद्धा आपल्याला वेळेत पूर्ण करायची ही विनंती असेल. श्रीजा 11 लालबाग आपण अधिक वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी संधी दिली जाते. लकी गुप्ताने मात्र खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याच्या षटकातून आपण जर पाहिलं तर 12 धावा त्यांनी खर्च केल्या, पण सुरुवात चांगली आहे. डेब्यू केला आज खऱ्या अर्थानं या मोठ्या लेवलच्या क्रिकेटमध्ये. आणि सध्या आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी यज्ञेश तुळसकर मला वाटतं या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीजा 11 लालबाग, यज्ञेश तुळसकर एक युवा, आणखीन एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत हे एक प्लॅटफॉर्म आहे, एक व्यासपीठ आहे या युवा खेळाडूंसाठी. अनुभवी खेळाडू आहेतच, परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची जी संधी या युवा खेळाडूंना मिळते तिथूनच खेळाडू घडत असतात. आणि म्हणूनच ISPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेला मात्र स्लोगन दिलं गेलंय स्ट्रीट टू स्टेडियम. अगदी गल्लीबोळातून येणारे हे खेळाडू, अगदी या छोट्याशा स्पर्धांमधून घडणारे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र ते व्यासपीठ असतं आणि इथे मात्र ते व्यासपीठ आहे SVPLच्या माध्यमातून. दरम्यान या वेळेला मात्र बिग हिट केलाय सुदेश सकपाळ, ठोकतोय षटकार, बॉलला पाठवलंय सीमा पार, दर्जेदार सिक्सर.
जबरदस्त स्ट्रोक तिकडे मात्र सुदेश सकपाळ यांच्या माध्यमातून. चेंडूसाठी मात्र खोलून दिले दार, गोलंदाजाला केले गार, बॉलला पाठवलंय सीमा पार आणि ठोकलाय षटकार. लाजवाब बॅटिंग सुदेश सकपाळ. आता मात्र आक्रमक पवित्र स्वीकारणं गरजेचं आहे आणि ते मात्र ते काम तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. दरम्यान या वेळेला सुद्धा हेलिकॉप्टर टायमिंग मात्र थोडस फसलेलं दिसतंय, तरी सुद्धा हा बॉल मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. चांगले एफर्ट्स तिकडे लावले गेले, चांगला प्रयत्न बॉलला कॅच करण्यासाठी अडवण्यासाठी केला गेला, परंतु बॉल काही थांबला नाही. खेळाडूच्या मस्तकवर दस्तक दिली आणि निघून गेलाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार असा सिक्सर. 72 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स नाव. बॅक टू बॅक सिक्सर्स येत आहेत. आणखीन एक लोअर फुल टॉस, यॉर्कर लेन बॉल बॅटची आतली कडा घेतोय. शॉट फाईन लेगला मात्र लकी गुप्ता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक सिंगल कंप्लीट केली जाते. 3 बॉल मध्ये 13 आले आहेत. स्ट्राइक वरती जाईल भूषण शिंदे. बघूया किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. रोहितने सांगितलं होतं की आम्ही 60-70 धावांपर्यंत समोरच्या संघाला अडवण्याचा प्रयत्न करू. सुरुवात तर काहीशी तशीच दिसली. पहिलं षटक मात्र जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की कुठेतरी 90 पलीकडे धावा या ठिकाणी बघायला मिळतील, किंबहुना 20 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं जर 6 ओव्हरमध्ये बॅटिंग जर करत राहिली असते तर 100 अधिक धावा सुद्धा तिकडे बघायला मिळू शकल्या असत्या. पण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाज संदेश वाल्मिकीची गोलंदाजी खूप प्रभावी राहिली आजच्या या गोलंदाजीतून. यावेळेला डाऊन द ग्राउंड पंच केलाय, फ्लॅट शॉट आणि इथे मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 7 चौकार भूषण शिंदेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू. आणखीन एक चौकार येतोय. स्कोर पुढे जात आहे 77 धावा. याही वेळेला मात्र ओव्हर दी लॉंग ऑफ एक लाजवाब स्ट्रोक, राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर्ड. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 6-6-1-4-6 असं मात्र या 5 बॉलचं विश्लेषण. धावसंख्या मात्र सरळ जाऊन पोहोचली आहे ती आता 83 या धावसंख्येवरती. लाजवाब बॅटिंग या दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला परळचा भूषण शिंदे 11 चेंडू 24 धावांवरती, तर लालबागचा सुदेश 8 चेंडूत 20 धावांवरती बॅटिंग करत असताना शिवडी मुंबईकर संघासाठी शेवटचा बॉल फाईन लेगच्या दिशेला. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि पकडला जातोय झेल. समाप्त होईल भूषणचा खेळ. 5 गडी बाद. पहिल्या 6 षटकांखेरीस मात्र संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 83 धावा आणि पुन्हा एकदा मात्र 84 धावांचं आवाहन, 84 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती बघायला मिळणार आहे. तर सध्या मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज मैदानातून बाहेर येतील. तत्पूर्वी मात्र हा मॅचचा पूर्वार्ध पूर्ण झालेला आपण पाहिला आणि मॅचच्या मध्यानामध्ये मात्र मी थोडीशी विश्रांती घेईन आणि पुढच्या मॅचच्या टॉससाठी मात्र पुढील दोन्ही टीमला बोलवेन, जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माझे मित्र अभिषेक पाटील आपल्या सोबत असतील आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मॅचच्या उत्तरार्धामध्ये श्रीजा 11 लालबाग या संघाला गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ती 36 चेंडू 84 धावांची. धन्यवाद. चला धन्यवाद रोशनजी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि विनंती असेल हा टॉस करण्यासाठी मोहनजी जाधव आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला या अध्यांत श्री श्रीमंत समर्थ आणि अयान स्टार्स लालबाग कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी या. अध्यांत श्री श्रीमंत समर्थ या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलाय. अयान स्टार्स आपणास देखील विनंती आपण लगेचच टॉस साठी यायचंय. अमित या. यस मोहनजी जाधव आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मोहनजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला अमित महाडेश्वर, दुसऱ्या बाजूला शैलेश शेडगे. एका बाजूला हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल आहे. कोण कॉल करणार आहे? यस सिनियर आहेत यान स्टार अमित महाडेश्वर कॉल करतील. हेड्स इज दी कॉल आणि
टेल आलाय. टेल टॉस का बॉस म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम अद्यंत श्री श्रीमंत समर्थ. शैलेश, प्रथमतः निर्णय काय असेल आणि कसं वाटतंय, कारण या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक म्हणजे घटक आहात तुम्ही या स्पर्धेचे देखील. कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना? नवीन पर्व आहे आणि या पर्वाबद्दल काय सांगशील? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू आणि आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर सिद्धेश भोसलेंनी भरपूर याच्यासाठी मेहनत घेतली आहे. आयोजन करणं हे सोपं नसतं. यावर्षी आपण डे टुर्नामेंट करतोय काही कारणास्तव, पण ठीक आहे, चांगलं आयोजन आहे. आणि बच्चू आणि भाई गवस म्हणा, अम्मा म्हणा, बंड्या म्हणा, सगळ्या मुलांनी भरपूर मेहनत घेतली आहे या आयोजनामागे. तर आयोजनासाठी मी त्यांच्या हॅट्स ऑफ आहे. मी पाहिजे तसा वेळ देऊ शकलो नाही माझ्या काही कारणास्तव, पण त्या मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे याच्यामागे आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे आयोजनाबद्दल. त्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अमित, काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, नवीन पर्व आहे आणि नवीन संघ बांधणी केली आहे. काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि समोरच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय? टॉस आम्ही जिंकलो असतो तरी फिल्डिंग घेतली असती. पण आता बॅटिंग आली आहे त्याच्यामुळे टार्गेट असेल की आपण 90 ते 100 धावा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एक चांगली फाईट बघायला मिळेल. आणि आयोजन म्हणजे म्हणजे दरवर्षी जसं असतं तर त्यामध्ये आपण बघतोय की फारच सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आणि सातत्याने वर्षानुवर्ष ही अशी टुर्नामेंट आपल्या विभागातल्या मुलांना खेळायला मिळते, हे एक भाग्य आहे त्यांचं. आणि ते जी आयोजन कमिटी आहे त्यांना मी सांगेन की वर्षानुवर्ष ही टुर्नामेंट अशीच चालू राहून दे. धन्यवाद. या मॅचसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा अमित. तर नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. एका बाजूला अद्यांत श्री श्रीमंत समर्थ आणि दुसऱ्या बाजूला अयान स्टार्स. टॉस जिंकलाय टीम अद्यांत श्री श्रीमंत समर्थ आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मी पुन्हा एकदा विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. लगेचच आपण आता सलामीची जोडी पाठवण्याची विनंती करतोय श्रीजय इलेव्हन लालबाग या संघाला. क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र करून घेण्याची विनंती असेल शिवडी मुंबईकर. चला पंच, आपण मैदानाच्या आतमध्ये आपला ताबा घ्यायचा आहे. सूर्यकांत आडावसर आणि सुबोधजी गडसे. इम्पॅक्ट प्लेअर मात्र सुरुवातीलाच वापरला जातोय, ज्या ठिकाणी मात्र सिद्धेश माने यांच्या जागेवरती मात्र सूरज साहू या मैदानात खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवडी मुंबईकर संघाच्या माध्यमातून. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 6 षटकांदरम्यान 5 विकेट्स गमावले. शेवटच्या बॉलवर भूषण शिंदे बाद झाला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर 83 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या. तर 84 धावांचं आवाहन मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पार पाडायचंय ते श्रीजय इलेव्हन लालबाग संघाला. दोन्ही संघांचा सामना या ठिकाणी मात्र यानंतर आपण जर पाहिलं तर अद्यांत श्रीमंत समर्थ आणि त्यांच्या विरोधात अयान स्टार लालबाग. एकंदरीत या पुढेही सामना आपण जर पाहिलं तर यानंतर लालबाग विरुद्ध लालबाग असा सामना असणार आहे. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं तर अमित महाडेश्वर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र शैलेश शेडगे उर्फ आप्पा यांचा संघ एकमेकांच्या विरोधात लढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, इम्पॅक्ट प्लेअर मात्र या सुरुवातीलाच मात्र वापरला जातोय शिवडी मुंबईकर संघाकडून. सिद्धेश माने यांच्या जागेवरती सूरज साहूचा वापर मात्र केला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती. डावकुरे आताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज, एक युवा टॅलेंट. खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांना शिवडी विधानसभेचा रचिन रवींद्र असं म्हणतो असा विशारद पगार इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांच्या जोडीला मात्र करिरोडचा एक युवा टॅलेंटेड फलंदाज, खऱ्या अर्थाने करिरोडचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये गौरांग पारसेकर. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली फाईट होईल यात काही अपेक्षा असतात. ते आपण जर पाहिलं तर खूप सारे आहेत दोन्ही संघांकडून, पण चिंतेचं कारण नाहीये. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक चांगली फाईट बघायला मिळेल यात काही शंका नाहीये. सलामीची ओव्हर, सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दाखल आहेत. पंच सुद्धा तयार आहेत. बॅटर रेडी, बॉलर रेडी, अंपायर रेडी, आमची लाईव्ह टीम रेडी, स्कोरर रेडी, कॉमेंटेटर रेडी. सामन्याला होईल सुरुवात. सामन्याच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आणि जसं मात्र सुरुवात होतीये तसं मात्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातोय SVPLच्या या सामना क्रमांक 4च्या दुसऱ्या डावाकडे. 84 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी विशारद पगारे, गौरांग पारसेकर आणि बॉलिंग मार्क वरती मात्र पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाजी मार्क वरती अनिकेत चव्हाण. याच काळा चौकीचा एक आणखीन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. अनिकेतचा पहिला चेंडू या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहिल्या चेंडूसाठी मात्र पंच आपले दोन्ही हात करतायत जमिनीला समांतर आणि धावा मिळतील अवांतर. अतिरिक्त धावेने होते सुरुवात. समाज मंदिर एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने 7 ते 8 पावलांचा रनअप राऊंड विकेटचा मारा विशारद पगारसाठी. पहिला बॉल, फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र पहिला बॉल लॉंग ऑफ वरती कोणीही नाहीये. 1 बाउन्स आउट ऑफ डिफेन्स. व्हेरी वेल क्लिअर्ड बाय विशारद पगारे. 4 धावा, खणखणीत चौकार.
चौकारानंतर मात्र आता नक्कीच चांगली सुरुवात इकडे आपण झालेली बघतोय ती श्रीजय इलेव्हन लालबाग संघाच्या फलंदाजांची. आज शिवडी मुंबईकर संघाचे सुद्धा बरेच समर्थक या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मात्र पंचांनी आपला अतिरिक्त धाबेचा इशारा आम्हाला कळवलाय. सूर्यकांत आढाव सर आहेत त्या ठिकाणी स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आणि सोबत सुबोधजी घडसे, दोन नामवंत असे पंच या स्पर्धेला लाभलेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम ठाणे नासिर शेख सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेत आहेत सध्या. अनिकेतचा पुढचा चेंडू, आणखीन एक फुल टॉस. या वेळेला मात्र फर्दींच्या दिशेला बॉल जातोय, तिथे मात्र धाव घेण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. चांगल्या क्षेत्ररक्षणाची सजावट बघायला मिळते. एक विकेट किपर आहे, एक फ्लाइंग स्लीप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गलीमध्ये एक फिल्डर, पॉइंटला एक फिल्डर, स्वीपर कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक शॉर्ट स्क्वेअर लेग. या वेळेला मात्र शॉर्ट पुल केलाय, बॉलला गुल केलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार येतो. इथे मात्र दर्जेदार SVPL षटकार. लाजवाब फटका तिकडे मात्र पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्या हाफ ट्रॅकर चेंडू वरती मात्र शॉर्ट पुल जो होतोय मात्र सक्सेसफुल. 6 धावांसाठी वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर रिजन मध्ये हा षटकार ठोकलाय विशारद पगारे. लालबागचा रचिन रवींद्र म्हणून सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. ते सुद्धा त्याच्या या बॅटिंग स्टाईलमुळे आणि त्याच्या हेअरस्टाईलमुळे अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत पुन्हा एकदा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. महागडी सुरुवात होताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान 16 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या अनिकेत चव्हाणने. 4 बॉल पूर्ण झालेत. 2 बॉलचा खेळ पहिल्या षटकातून अजूनही शिल्लक राहिलाय. एकंदरीत सुरुवातीच्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर दरम्यान 21 आल्या होत्या. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट इन टू दी बास्केट. या वेळेला आपण जर पाहिलं तर आमच्या डीजे मास्टरला दिली जाणारी सलामी इन टू दी क्राउड्स. आमच्या डीजे मास्टर विराज गोळे यांच्या हातामध्ये हा बॉल. आणखीन एक षटकार येतोय विशारद पगारेच्या बॅट मधून. उंची आहे, लांबीही मिळतीये आणि एलिव्हेशन मिळाल्यानंतर मात्र लॉंग ऑफ सीमारेषा ओलांडली जाते. विशारद पगारेच्या बॅट मधून हा आणखीन एक षटकार. सोबत धावसंख्या 5 बॉल 22 धावा स्कोर कार्ड वरती. याही वेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डगआउटला दिली जाणारी सलामी. आणखीन एक लाजवाब सिक्सर पाहायला मिळतोय. आणखीन एका षटकारासोबत पहिल्या षटकाची समाप्ती. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक लाजवाब फलंदाज ज्याचा कालच वाढदिवस आपण सर्वांनी महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला आणि ज्याच्याबद्दल आम्ही नेहमीच म्हणतो जो करता है गेंदबाजों की जमकर पिटाई उस बल्लेबाज का नाम है ओमकार देवीदास देसाई. व्यासपीठावरती शुभागमन होत आहे आपल्या टेनिस क्रिकेट विश्वाचे हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट, ब्रँड अँबॅसेडर मुंबईचा हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट ओमकार देवीदास देसाई यांचं मी व्यासपीठावरती स्वागत करेन. ओमकार, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. ओमकार, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती या. येस, आपण श्रीजय इलेव्हन लालबागच्या डगआउट मध्ये मात्र त्यांना बघू शकाल. आज हा सामना पाहण्यासाठी खास ते आपल्या काळा चौकीच्या मैदानावरती इथे आलेत. सहर्ष स्वागत आहे या SVPL मध्ये, या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकामध्ये. आणि त्यांना आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा देऊया. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि षटका समाप्ती अखेरीस पहिल्या ओव्हर नंतर बिनगडीबाद 28 धावा स्कोर कार्ड वरती सध्या बघायला मिळत आहेत. एक क्वालिटी आयोजन, एक क्वालिटी क्रिकेट, ऑल इज वेल अशी स्पर्धा तुम्हा सर्वांची आवडती, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटनं फटका सजवलाय. तिथे मात्र अनिकेत चोरटी धाव, अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाजांची जोडी आज मैदानावरती पाठवली गेली आहे. आज शिवडी करूनही आपण जर पाहिलं तर खूप सारे समर्थक आपल्या टीमचा सामना पाहण्यासाठी आलेत. लालबाग वरून, करी रोड वरून, आपापल्या विभागातून मात्र ज्यांचा सामना आहे त्या सामन्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या विभागातले मात्र प्रेक्षक सुद्धा इथे आज गर्दी करताना मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड बॉल चाललाय. पंच मात्र दोन्ही हात पसरवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
एकंदरीत एक चांगली सुरुवात इकडे विशारद आणि गौरांग पारसेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. श्रीजा 11 लालबाग संघाच्या बॅटिंग युनिटचं नेतृत्व करत असताना मैदानावरती मात्र मुंबईचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचा कालच वाढदिवस झाला. हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट मिस्टर ओमकार देवीदास देसाई आपल्या मैदानामध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईड लाईन यॉर्कर करायचा प्रयत्न, तोही मात्र प्रयत्न फसलाय. गोलंदाजीसाठी सध्या आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हर दरम्यान निखिल पाहायला मिळतोय आणि निखिलच्या गोलंदाजीतून सातत्यपूर्ण मात्र हे एक्स्ट्रा रन्स येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच काही वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर याच मैदानामध्ये अबुदय नगर प्रीमियर लीग UC 17चं आयोजन जे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आमचे बंधुतुल्य मित्र, आमचे हितचिंतक सन्माननीय अविनाशजी मिडबावकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. अविनाश दादा, आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा कृपया व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान आलेला हा चौकार आपण बघतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग कडून या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. सध्या स्कोर कार्ड वरती मात्र चांगला बदल घडताना बघायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती असतील. विशारद आणि गौरांगची एक जबरदस्त लाजवाब अशी विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला सुद्धा भिरकावून दिलंय फाईन लेग सीमारेषेच्या वरून. आणखीन एक षटकार विशारद पगारेच्या बॅटमधून आलाय. लाजवाब बॅटिंग, क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी फलंदाजीचं प्रदर्शन श्रीजा 11 लालबाग संघाच्या फलंदाजांकडून. दरम्यान हे आमचे सर्व सुज्ञ प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये मेगा स्क्रीनवरती फरदीन काझी, रामदास घारगे चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शिवडी परिसरातील 2 दिग्गज खेळाडू. आणि दरम्यान पुन्हा निखिल पुढच्या बॉलसाठी. यावेळेला सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, शॉट क्लिअर आहे. आणखीन एक षटकार विशारद पगारेच्या बॅट मधून येतोय. लाजवाब बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धुवाधार बॅटिंग पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल शिल्लक, 47 धावा स्कोर कार्डावरती. यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळेल. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक दर्जेदार षटकार विशारद पगारेच्या बॅट मधून. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 53 धावा आणि त्यापैकीच्या 48 धावांवरती बॅटिंग करतोय विशारद पगारे. मित्रांनो, जरा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये विशारदसाठी. आपल्या अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे. या वेळेला बॅटची कडा घेतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. रन घेण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र 53 धावा स्कोर कार्ड वरती. एकंदरीत 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केव्हाही होऊ शकतं. एकंदरीत आपण जसं म्हणतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा खेळ समजायला वेळ लागतो आणि ज्या वेळेला मात्र खेळ समजतो त्या वेळेला मात्र वेळ लागतं. आणि या क्रिकेटचे वेडे आज मात्र बरेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. संघ मालक विक्रांत जाधव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती आपल्या डगआउट मध्ये. आणि इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॉलिंग साठी येतील. सूरज साहू यांच्या हातामध्ये हा चेंडू कर्णधाराने सोपवलाय. चेहऱ्यावरती मात्र विक्रांतच्या अजूनही थोडीशी चिंता आहे, कारण सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण त्यांनी असे अनेक सामने पाहिलेले आहेत. आणि सोबतच मात्र मुंबईचा टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देवीदास देसाई आपल्याला पाहायला मिळतोय डगआउट मध्ये. सूरज साहूचा पहिला बॉल, ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा थ्रू दी गॅप खेळायचा प्रयत्न. अनिकेत येतोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण या वेळेला बघायला मिळेल. पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलाय. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान मात्र पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचललाय श्रीजा 11 लालबागच्या फलंदाजांनी. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर आता कोणतंही क्षेत्ररक्षणावरती बंधन नाहीये.
त्यामुळे आता मात्र इथून पुढे काय घडतंय हे आपल्याला पाहायचंय. विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे सध्या शेवटी मुंबईकर टीमला. पण विशारद आणि गौरांग दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळेला सुद्धा फुल टॉस मिळालाय, पण डीप स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर आहे यावेळेला सुदेश सकपाळ, तिथून मात्र थ्रो करतायत. आणखीन एक धाव मात्र घेतली जाते. क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही तितक्याच महत्वाचे आहेत. जसं आपण नेहमी म्हणतो की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल आणि डबल. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला मात्र ड्राईव्ह केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा अनिकेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. अनेक स्टारकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार या दिवसभरामध्ये. प्रथमेश पवार नानाला आपण पाहतोय, फरदीन काझीला आपण पाहतोय, विशारद पगारेला आपण पाहतोय. त्याचबरोबर आता अजित मोहिते सुद्धा इन ऍक्शन पुढील सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर असे अनेक खेळाडू, भूषण शिंदे. आणि यावेळेला मात्र शॉर्ट आर्म जॅम, नो चान्स. अर्धशतक पूर्ण करतोय विशारद. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या अर्धशतकी खेळीसाठी. आजच्या दिवसभरातली एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय ती विशारद पगारे या फलंदाजाच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम लालबाग, लालबागचा रचिन रवींद्र 13 चेंडू 55 धावांवरती मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना 7 षटकार आणि 4 चौकार. 62 ऑन बोर्ड, 62 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी फक्त 22 धावा बनवायचे आहेत. या बॉलला सुद्धा फेकून दिलाय, अक्षरशः मात्र या ठिकाणी फेकून दिलाय असंच म्हणावं लागेल. आणखीन एक दर्जेदार सिक्सर पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंग. एकंदरीत डगआउट मधून येत असताना मात्र कुठेतरी विक्रांतने सांगितलं की नो लॉसच चेस करून तुम्हाला यायचंय मैदानामधून, आणि तोच काहीसा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 68 धावा स्कोरबोर्ड वरती 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. विशारद 14 बॉल 61 वरती. आणखीन एक बॉल, यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु फाईन लेगला फिल्डरही नाहीये, इझिली निघून जातोय बॉल. आणखीन एक षटकार यावेळेला विशारद पगारेच्या बॅटमधून. ओव्हरची समाप्ती होते. पुन्हा एकदा मात्र जाऊया मैदानाच्या दिशेला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. एकंदरीत ताबडतोड फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 74 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 18 बॉल मध्ये आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता आहे, जे की या मैदानावरती जास्त कठीण असणार नाहीत. गोलंदाजीसाठी आता मात्र स्वतः शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझी गोलंदाजी स्वीकारतोय. 15 बॉल 67 वर विशारद आणि 3 बॉल 3 वरती गौरांग पारसेकर. 18 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगला यॉर्कर, चिप करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. सिंगल घेण्याची संधी मिळते. आज अनेक प्रेक्षक या ठिकाणी मात्र ही मॅच पाहण्यासाठी आले आहेत. कोणी लालबाग वरून आले, कोणी करी रोड वरून आले, काळा चौकीचे तर आहेतच, परंतु कोणी परळ वरून आले, कोणी शिवडी वरून आले. या संपूर्ण शिवडी विधानसभेतील प्रेक्षक आहेत आणि त्या विधानसभेच्या बाहेरही काही प्रेक्षक आहेत जे क्रिकेटचे चाहते आहेत. आणि या फटक्यासोबत काय दर्जा पाहायला मिळतोय या बॅटिंगचा. क्लास बॅटिंग पाहायला मिळते ती विशारद पगारे याची. तंत्रशुद्ध फलंदाजी. धन्यवाद डीजे. खराब झालेला बॉल मैदानामध्ये टाकू नका प्लीज, विनंती आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना. दरम्यान सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अवघ्या 3 धावा बनवायच्या श्रीजा 11 लालबागला. आणि या फटक्यासोबत मात्र हा सामना अवघ्या 3.3 चेंडू मध्ये संपवलाय. विशारद पगारेची मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हे युवा टॅलेंट, मॅन फ्रॉम लालबाग, लालबागचा रचिन रवींद्र, विशारद पगारे. नो लॉस 87 धावा बनवल्यात आणि 17 बॉल 79 वरती नाबाद राहिलाय विशारद पगारे. 11 षटकार आणि 3 चौकाराच्या जोडीला आज मात्र बॅटिंग करत असताना 464.71 च्या स्ट्राईक रेटने आज जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन.
वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीजा 11 लालबाग अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक टीम शिवडी मुंबईकर्स. चला दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदानातून बाहेर पडायचंय. चेक. धन्यवाद. अभिनंदन श्रीजा 11 लालबाग अँड व्हेरी हार्ड लक शिवडी मुंबईकर्स. या सामन्यामध्ये मात्र एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय. तत्पूर्वी आज या ठिकाणी मी ओमकार देसाई यांना